गुड मॉर्निंग मित्रांनो. या ठिकाणी मार्केटची ओपनिंग झालेली आहे, म्हणजे प्री मार्केट ओपन झालेलं आहे. 9 वाजून 9 मिनिटं झालेले आहेत. बँक निफ्टी बघताय, काल ज्या ठिकाणी क्लोज झालं होतं जवळपास त्या ठिकाणी ओपन झालेलं आहे. 25 पॉईंट या ठिकाणी मायनसमध्ये आहे. निफ्टीचा विचार केला तर निफ्टी देखील मित्रांनो या ठिकाणी 9 पॉईंट प्लसमध्ये, म्हणजे या ठिकाणी जास्त काही असे गॅपअप ओपन झालेलं नाही, एकदम फ्लॅटच ओपन आहे हे पण. सेन्सेक्स बघितलं तर सेन्सेक्स देखील मित्रांनो काल ज्या ठिकाणी क्लोजिंग झाली होती त्याच ठिकाणी जे मार्केट जवळपास क्लोज झालेला 71,410. आपण चार्टवरती देखील बघूया की 71,410 ही लेवल कुठे येते. ठीक आहे, 71,410ला हे मार्केट काय झालं होतं, क्लोजिंग झाली होती. आपण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती बघूया. हे पहा, इथे जे आहे ना मार्केट मित्रांनो, या ठिकाणी जे 71,500 ते 71,400 म्हणजे ह्या रेंजमध्ये इथे ओपन झालेलं आहे. इथे ओपन झालेलं आहे जवळपास इथे कुठेतरी. तर आपल्याला काय करायचं आहे, आज थोडंसं थांबायचं आहे, मार्केटला एक डायरेक्शन पकडू द्यायचं आहे. त्याच्यानंतर ट्रेडचा इथे आपल्याला विचार करायचा आहे. लगेच कुठेही ट्रेड आज घेऊ नका, कारण काल तुमचं जे प्रॉफिट झालेलं आहे ते इथे सेव्ह करायचा प्रयत्न करा. 21,727 हे देखील आपण बघूया. 21,727 लेवल कुठे आहे. ठीक आहे, 727 म्हणजे मित्रांनो निफ्टी देखील बघताय तुम्ही ह्याच रेंजमध्ये ओपन झालेले आहे. तर आपल्याला वेट करायचं आहे. मार्केट इथे आज देखील एक सेलिंग डे होऊ शकतो. रिजेक्शन घेऊन अगेन जेव्हा हा सपोर्ट ब्रेक करेल तेव्हा डाऊनफॉल आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटू शकतो, किंवा इथनं एक रिव्हर्स देखील घेऊ शकतं. कारण जी रेंज या ठिकाणी भरायची होती ती रेंज पूर्ण झालेली आहे. एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरनं जर इथे आपण बघितलं तर निफ्टीमध्ये या ठिकाणी 21,600 ही एक रेंज आहे, जो महत्त्वाचा सपोर्ट आहे. त्याच्या खालीच आपल्याला सेलसाठी इथे एक चान्स भेटू शकतो. आता बँक निफ्टीमध्ये बघूया की बँक निफ्टीमध्ये काय आहे. बँक निफ्टीचा जर चार्ट ओपन केला तर 44,986ला या ठिकाणी मार्केटची ओपनिंग झालेली आहे, प्री मार्केट ओपन. ठीक आहे, 986 म्हणजे इथे तुम्हाला दिसते मित्रांनो की एकदम सपोर्ट लेवलला मार्केट इथे ओपन झालेलं आहे. जर हा सपोर्ट ब्रेक झाला तर 44,400पर्यंत हे डाऊन साईडला येताना आपण बघू शकतो. पण त्यासाठी आपल्याला कन्फर्मेशन घेऊनच ट्रेड इथे करायचं आहे. आता एका दिवसावरनं बघताय तुम्ही की जो महत्त्वाचा प्रिव्हियसला मार्केट क्रॅश झालं होतं, इथेच सपोर्ट घेतला होता. अगेन एक सेलिंग डे आला, त्याच्यानंतर मार्केटने रिकवर इथे केलं होतं. आता बघूया की इथे जर आजचा लो ब्रेक दिला तर इथे काय होणार, अगेन या ठिकाणी जे स्टॉप लॉस आहे ते इथे होणार आणि अगेन मार्केट डाऊन साईडला इथे येऊ शकतं. तर आपण काय करायचं आहे की मार्केट थोडं सेटल होऊ द्यायचं आहे, त्याच्यानंतरच इथे आपल्याला ट्रेडचा प्लॅन या ठिकाणी करायचा आहे. सध्या तरी काही करू नका, वेट अँड वॉच. सेटअप भेटेल तेव्हा ट्रेड या ठिकाणी करायचा.